नमस्कार मंडळी. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. अलीकडेच देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि विशेषतः इंधनाबाबत अत्यंत उच्च स्तरावरून काही इशारे दिले गेले आहेत. अचानक असे अलर्ट्स का दिले जात आहेत? या पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? चला तर मग थेट या माहितीकडे वळूया आणि ही संपूर्ण परिस्थिती डिकोड करूया. आता स्क्रीनवरचा हा सल्ला बघा. 1 वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा. आता तुम्ही स्वीकार करा, अलीकडेच एका मोठ्या भाषणात दिलेला हा असा अत्यंत विशिष्ट आणि असामान्य सल्ला का दिला गेला असेल? हे काही साधं विधान नाहीये. जाणकारांच्या मते जागतिक पातळीवर येऊ घातलेल्या एका खूप मोठ्या संकटाचा हा अत्यंत स्पष्ट संकेत असू शकतो. आणि साहजिकच अशा प्रकारच्या आवाहनांमुळे आपल्या मनात एक धडकी भरवणारा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे आपण पुन्हा एकदा कोविड-19 महामारीच्या काळात पाहिल्यासारख्या एखाद्या मोठ्या लॉकडाऊन सदृश्य संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत का? बघूया यामागे नेमकं काय लॉजिक आहे. तर या सगळ्याची पाळंमुळं शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल थेट हजारो मैल दूर, म्हणजे मिडल ईस्टकडे. आता एक गंमत बघा. रशिया आणि युक्रेनचं युद्ध गेली 3-4 वर्ष सुरू आहे, पण तेव्हा आपल्याला असे गंभीर देशांतर्गत इशारे कधीच दिले गेले नाहीत. मात्र मध्यपूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अवघे 2.5 महिने जुना आहे आणि तरीही एवढे मोठे अलर्ट्स? यावरूनच लक्षात येतं की हा मिडल ईस्टचा संघर्ष आपल्या दैनंदिन जीवनावर किती थेट आणि भयंकर परिणाम करू शकतो. आणि इथला सर्वात कळीचा मुद्दा आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता हा काय प्रकार आहे? तर हा एक अत्यंत अरुंद आणि वादग्रस्त असा सागरी मार्ग आहे. इराणने यापूर्वीही हा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केलाय आणि भारतीय जहाजांसह अनेक व्यावसायिक जहाजांना टार्गेट केलंय. थोडक्यात सांगायचं तर जागतिक इंधन पुरवठ्यासाठी हा जगातील सर्वात नाजूक दुवा आहे. परिस्थिती कशी चिघळत चाललीये ते पहा. आता हा केवळ एक प्रादेशिक वाद राहिलेला नाहीये. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून आता संपूर्ण फोकस या महत्त्वाच्या सागरी मार्गावर नियंत्रण मिळवण्याकडे गेलाय. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळून लावलाय आणि इराणची या मार्गावरील सार्वभौमत्वाची मागणी पूर्णपणे अस्वीकार्य ठरवली गेलीय. म्हणजे ही राजनैतिक कोंडी एवढ्याच सुटणारी नाहीये, हे नक्की. पण हे सगळं तर एवढ्या दूर घडतंय, मग आपल्याला त्याचा काय फटका? चला प्रत्यक्ष आकडेवारीच बघूया, म्हणजे आपल्या इंधनावरील अवलंबित्वाची कल्पना येईल. हा चार्ट बघा. आपण जे कच्चं तेल वापरतो ना, त्यापैकी तब्बल 88% तेल आपण बाहेरून आयात करतो. 88%. आणि नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅसच्या बाबतीत हाच आकडा जवळपास 60% आहे. आणि हे सगळं प्रामुख्याने येतं कुठून? तर ह्याच अरब देशांमधून. आता हा आकडा ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. 90%. आपल्या देशात आयात होणाऱ्या एकूण LPG गॅसपैकी तब्बल 90% गॅस याच अत्यंत वादग्रस्त आणि धोकादायक स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचतो. विचार करा, आता जर या पुरवठा साखळीला थोडा जरी धक्का बसला तर काय होईल? UAE, सौदी अरेबिया, कतार, कुवेत हे आपले प्रमुख पुरवठादार देश आहेत. उद्या जर इराणने या देशांमधील पॉवर प्लांट्सना टार्गेट केलं तर तिथे होणारं इंधनाचं उत्पादन आणि वाहतूक एकाच सेकंदात ठप्प होईल आणि त्याचा थेट फटका आपल्या देशातील सप्लायला बसेल. आणि इथूनच सुरू होतो एक भयंकर डॉमिनो इफेक्ट, म्हणजेच टंचाईचा एक साखळी परिणाम. तो कसा ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. बघा, समजा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला तर सरकार साहजिकच घरगुती LPGला प्राधान्य देईल आणि व्यावसायिक पुरवठा कापेल. मग काय होईल? व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉस्टेल, छोट्या खानावळी, मेस हे सगळं बंद पडेल आणि शहरात राहणारे विद्यार्थी, कामगार यांच्या जेवणाची गैरसोय झाल्यामुळे ते पुन्हा गावाकडे परतू लागतील. हे अगदी कोविड काळच्या त्या भयानक रिव्हर्स मायग्रेशनसारखंच असू शकतं, हो ना? आणि नुसतं एवढंच नाही, पेट्रोल डिझेलच्या किमतींचं काय? जर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आणि तेल कंपन्यांना तो भार दीर्घकाळ सहन करावा लागला तर पेट्रोलमध्ये अंदाजे 18 रुपये आणि डिझेलमध्ये 25 रुपयांची थेट वाढ होऊ शकते. हा अंदाज आहे, पण तो खूप वास्तववादी आहे. या वाढीव किमतींचा आणि टंचाईचा थेट परिणाम संपूर्ण सप्लाय चेनवर होईल. सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक अक्षरशः कोलमडून पडेल. ट्रक्सच चालले नाहीत तर भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबेल. आणि साहजिकच या सगळ्याच्या किमती गगनाला भिडतील. देशात महागाईचा अक्षरशः भडका उडेल. आणि जर का महागाई अशी हाताबाहेर गेली तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे काय पर्याय उरतो? बाजारातील मागणी जबरदस्तीने कमी करणं. आणि त्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करणं हेच अर्थव्यवस्थेला वाचवण्याचं शेवटचं अस्त्र उरू शकतं. म्हणजे विचार करा, एका युद्धाचा हा किती टोकाचा परिणाम होऊ शकतो. आता तुम्हाला समजलं असेल की हे चित्र किती गंभीर आहे. पण मग या आगामी वादळाचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो?
नेमक्या याच कारणामुळे सर्वोच्च पातळीवरून हे इशारे दिले जात आहेत. आपल्याला आतापासूनच आपल्या सवयी बदलाव्या लागतील. म्हणजे शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, पेट्रोल आणि डिझेलचा अनावश्यक वापर टाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाव्य जागतिक आर्थिक धक्क्यांसाठी तुमचं घरगुती बजेट आत्तापासूनच तयार ठेवा. शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. स्वयंपाकघरातील गॅसपासून ते रोजच्या प्रवासापर्यंत सगळं काही विस्कळीत करण्याची ताकद या जागतिक धक्क्यात आहे. मग अशा भूराजकीय वादळाचा सामना करण्यासाठी आपला देश आणि आपण स्वतः खरोखरच पूर्वतयारी केली आहे का? यावर नक्की विचार करा.